नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आरोग्य भरती जी काही होते त्या आरोग्य भरतीमध्ये सीनियर क्लर्कसाठी जो काही पेपर आलेला होता 2021 या वर्षामध्ये जे काही पेपर झालेले होते पाठीमागे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तासाठी विशेषतः या प्रश्नांची आपण काय करणार आहोत, आज चर्चा करणार आहोत, हे लक्षात असू द्या। सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा महाराष्ट्र शासन प्रश्नपुस्तिका जी काही तुम्हाला आलेली होती त्यातले असणारे हे जे काही प्रश्न आहेत हे आपण पाहणार आहोत। सुरुवातीला एक लक्षात असू द्या की हा जो काही पेपर सीनियर क्लर्कसाठी आणि ज्युनियर क्लर्कसाठी होणार आहे, हा दोन्हीसाठी होणारा जो काही पेपर असेल हा इंग्रजी मीडियम किंवा इंग्लिश मधून हा पेपर तुमचा होणार आहे। आणि याच्यामध्ये असणारे जे काही प्रश्न असणार आहेत, मराठी सोडता बाकीचे सर्व प्रश्न हे तुम्हाला इंग्लिशमध्ये येतील। त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्नसुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्येच येणार आहेत, हे लक्षात असू द्या। बघा, त्यातला पहिला प्रश्न काय होता, A and B can do a work in 8 days, B and C can do the same work in 12 days, A, B and C together can finish the work in 6 days, A and C will do it in। आता हा जो काही प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, सुरुवातीला या प्रश्नामध्ये त्यांना काय सांगायचं हे लक्षात असू द्या किंवा त्यांनी काय प्रश्न विचारला हे तुम्हाला कळायला पाहिजे। त्यांनी प्रश्नात असं विचारले, ए आणि बी दोघे मिळून एक काम 8 दिवसात करतात, बी आणि सी हे दोघे मिळून ते काम 12 दिवसात करतात, ए बी सी तिघे मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा ए आणि सी हे काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं तुम्हाला विचारले। त्याच्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्यात। बघा, फॉर्म्युला आहे 1/t = 1/2 इंटू 1/a ब्रॅकेटमध्ये करा 1/b + 1/c असं जर तुम्ही घेतलं आणि त्याला जर सोडलं तर त्यावरून तुमचं आन्सर मिळेल आणि ती किंमत असेल 8 days। त्यावरून आपण सांगू शकतो की A and C will do it work in 8 days। तर पहिल्याचं जे काही प्रश्न होता त्याचं उत्तर होतं बी, ऑप्शन क्रमांक बी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्यामध्येच आलेला त्यांनी क्वेश्चन सांगितलेले बघा, if 12 men can do a piece of work in 6 days, in how many days 18 men can do the same work। आता त्यांनी प्रश्नामध्ये सांगितले 12 माणसे एक काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 18 माणसे किती दिवसामध्ये पूर्ण करतील। आता हे जर तुम्हाला सांगितले तर आपल्याला दुसऱ्या गटातील लोकांची संख्या काढायची आहे। मग आपण सांगू शकतो, तुम्हाला तिथे फॉर्म्युला पण यूज करता येईल। बघा, M1T1D1 = M2T2 आणि D2। M1 मीन्स वर्कर, हाऊ मेनी वर्कर्स, तर 12, डेज 36, सेकंड मध्ये जे काही काम करणारे लोक आहेत ते 18 इंटू D2। 18 इकडे जाईल, 36 1 36, 32 18 2 36 आणि 12 इंटू 2 = 24। तर तुम्हाला जे काही सेकंडचं होतं, सेकंड म्हणजे 12 × 36 = 18 × x, हा 18 इकडे भागाकारात जाईल, 18ने इकडे जर भाग दिला तर 12 × 2 = 24, म्हणजे त्याचं आन्सर होतं 24। अशा पद्धतीनं ते काम पूर्ण होईल। नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा काय सांगितले। तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितले, बघा क्वेश्चन वाचतो मी, इफ द व्हील ऑफ बायसायकल मेक 100 रिव्हॉल्युशन इन ट्रॅव्हलिंग 2.2 किलोमीटर, व्हॉट इज द रेडियस। तुम्हाला सांगितले की एका चाकाचे 2.2 किलोमीटर अंतरात 1000 फेरे होतात, तर त्या चाकाची त्रिज्या किती। तर आपण त्याला ऑप्शनवरून सोडू, म्हणजेच तुम्हाला आन्सर येईल त्याचं 35, जो की रेडियसमध्ये येणारा जो काही पायची व्हॅल्यू आहे 22/7, तर हा 7ने डिवाइड होतो म्हणून आपण तो घेऊन पाहिला। आपल्याला रिव्हॉल्युशन तेवढे येतात का बघायचे, 1000। आपल्याकडे सूत्र आहे डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स, त्याला आपण परिघ असं म्हणतो। म्हणजे अंतर आहे तुमच्याकडे 2.2 किलोमीटर आणि ते आहे 2πr।
याच्या जर व्हॅल्यू तुम्ही पूर्ण मांडल्या म्हणजे 2.00000 सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्याला. आणि खाली इथे तुम्ही सांगू शकता 2 म्हणजेच वरती जाईल तुमच्याकडे बघा 7, खाली राहील तुमचा 22 आणि पलीकडे आर म्हणजे आपला 35. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर त्याचे ट्रॅव्हलिंग जे काय आहेत ते येतील तुमच्या 1000 रिव्हॉल्युशन कंप्लीट होतील. म्हणजे त्याचा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन. The sum of integers between 60 to 600 are divisible by 7. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितले 60 ते 600 मध्ये असणाऱ्या 7ने भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती असं तुम्हाला विचारले. सुरुवातीला एक लक्षात घ्या, आपल्याला पहिली संख्या शोधावी लागेल 7ने भाग जाणारी आणि त्यानंतर सर्वात शेवटची संख्या शोधावी लागेल. पहिली आहे 63, सर्वात शेवटची 595, भागाकारामध्ये 2 गुणिला एकूण भाग जाणाऱ्या जे काही संख्या आहेत त्या लिहाव्या लागतील म्हणजे 77. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं पूर्ण तर त्याचा आन्सर येईल 25,325 जे की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याला सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यांनी काय केलं आहे बघा, कोडिंग डिकोडिंगवरचा क्वेश्चन आहे. टेस्टसाठी त्यांनी TOST असं लिहिले, बेस्टसाठी त्यांनी BOST असं लिहिले. ठीक आहे, तर नेटसाठी काय लिहावं लागेल. आता एक लक्षात घ्या, त्यांनी काय काय अक्षर वापरलेत बघा. टीसाठी त्यांनी टीच वापरला आहे, ईसाठी ओ वापरला आहे आणि एससाठी एस वापरला आहे. म्हणजे आपण काय करू, टीसाठी टीच वापरून घेऊ, ईसाठी त्यांनी ओ वापरला आहे. ठीक आहे, आणि एनसाठी त्यांनी काय वापरलं आहे बघा, तर एन आपल्या याच्यामध्ये कुठेच येत नाही, मात्र ओ आणि टी असणारा एकच ऑप्शन तुमच्याकडे मिळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जो काही आहे तो सी त्यामधला कसा आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिला, तुम्हाला अरेंजमेंटवरती क्वेश्चन्स आलेला आहे बघा. इन अ रो ऑफ गर्ल्स, श्रद्धा इज 9th फ्रॉम द लेफ्ट अँड मीता इज 18th फ्रॉम द राईट. इफ दे आर इंटरचेंज देअर पोझिशन्स, श्रद्धा बिकम 15th फ्रॉम द लेफ्ट. हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन रो. आता त्यांनी सांगितलं बघा की श्रद्धा समोरून म्हणजे डावी बाजून 9वी आहे, डावीकडून 9वी आहे, तर मीता किती आहे, 11वी आहे, कुठून 18वी आहे, कुठून उजव्या साईडनं. त्यांच्या जागामध्ये जर आपण बदल केला तर श्रद्धा बिकम 15 फ्रॉम द लेफ्ट, तर त्यांचीच जागा काय होते, चेंजेस होतात आणि ती किती येते, 15व्या क्रमांकावर येते. तर त्या रांगेमध्ये किती गर्ल्स आहेत असं तुम्हाला विचारले. आता हा क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल तर सुरुवातीला एक लक्षात घ्या, याच्यामध्ये असतं लेफ्ट प्लस राईट मायनस 1 असा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून द्यायच्या म्हणजे 15 प्लस 18 मायनस 1 म्हणजेच 32. ऑप्शन नंबर डी जे काही दिसतो ते आन्सर काय त्याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला डाव्या साईडच्या आणि उजव्या साईडच्या अंगांची बेरीज करायची आणि त्यातून एक वजा करायचा म्हणजे तुम्हाला काय मिळते, त्यांची संख्या मिळते जी होती 32. त्यांनी सांगितलं अ बँक गिव्ज अन इन्व्हेस्टर डबल इन द इनिशियल डिपॉझिट इन 5 years, इंटरचेंज द सिम्पल इंटरेस्ट देन रेट ऑफ इंटरचेंजेस. पण त्यांनी सांगितलं आहे की रेट काढायचा आहे तुम्हाला, की त्यांनी सांगितलं एक रक्कम 5 वर्षामध्ये दुप्पट होते, तर त्यावेळेस तुम्हाला रेट काढायचा आहे. बघा आपण फॉर्म्युल्यामध्ये मानून घेऊ, इंटरेस्ट आपल्याला डबल होते म्हणजे 500 लागेल, व्हॅल्यू घेऊ आपण 500. ठीक आहे, आपल्याकडे 5 yearsचा टाईम आहे, आपल्याला रेट फाईंड करायचा आहे. आपल्याकडे आन्सर आहे 000. ठीक आहे, 0 काय होईल, कट 500/25. 25 ने जर तुम्ही 50ला भाग दिला तर तो 20. म्हणजे याचा अर्थ रेट किती होता तिथे, तर त्यावेळेस रेट असायला पाहिजे 20%. आन्सर डी. नेक्स्ट एक संख्या मला तुम्हाला दिलेली आहे 2, 4, 8, 4, 24, 12 आणि 96. आता यामध्ये 2 संख्या मला आहेत बघा. सुरुवातीला कशी आहे, 4 नंतर 8 नंतर 24 नंतर 96 म्हणजे 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24 चौक 96 अशी एक संख्या मला आहे. आणि दुसरी आहे 2 दोन्ही 4,
4 त्रिक 12, 12 चौक 48, म्हणजे आन्सर होतं ऑप्शन क्रमांक डी. हे त्यातलं पर्यायी उत्तर कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे एकाला 2ने 3ने आणि 4ने मल्टिप्लाय करायचं होतं, याला 1ने, याला 2ने, याला 3ने आणि याला 4ने. तर मग इथे पण आपण काय करणार, 4ने मल्टिप्लाय करणार, आन्सर येणार 48. नेक्स्ट आहे 2, 3, 4, 9, 16, 54 आणि 96 आणि क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला आले आहेत बघा, दुसरा हा प्रश्न, याच्यामध्ये सुद्धा तसंच दिले. 2 बेदुनी 4, 4 चौक 16, 16 सकी 96 असं दिलं आहे. 3 त्रिक 9, 9 सकी 54 आणि 54 6 इंटू 6ने त्याला काय करायचं आहे, तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर त्यांचा आन्सर तुम्हाला येईल 324. नेक्स्ट त्यांनी सांगितले बघा, पिक द ऑड वन. त्यांनी सांगितले एक वेगळा घटक निवडायचा आहे, ड्रीम, वॉक, स्लीप आणि बाथ. आता झोपणे, चालणे, त्याच्यानंतर ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे आणि बाथ करणे. तर स्वप्न पाहणे हे जे काही आहेत, तर ही क्रिया वेगळी आहे. बाकीच्या सर्व क्रियामध्ये काय होते, तर तुमची हालचाल होते, मात्र ड्रीममध्ये तुमची हालचाल होत नाही, तुम्ही शांतपणे झोपून असता, म्हणून त्याचा आन्सर आहे ड्रीम. नेक्स्ट, आता कोडमध्ये ट्रॅकसाठी काय वापरलं आहे बघा, हा कोड तुम्हाला वापरला आहे. कार्डसाठी हा वापरला आहे, तर क्रिकेटसाठी काय वापरावं लागेल. आता क्रिकेट म्हणजे टीसाठी त्यांनी 1 वापरला, हे लक्षात असू द्या. तर ऑप्शनमध्ये क्रिकेट म्हणजे टीसाठी 1 वापरला, तर शेवटी टी असणारं एकच अक्षर आहे तुमच्याकडे. 42, 64, 571 जे काही दिसतो, तर तो करेक्ट त्याच्यातला आन्सर असायला पाहिजे. बघा, त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, नंबर ऑफ टाईम्स तुम्हाला दिलेला आहे AM टू PM पर्यंत. तर तो किती टाईम होतो तो पण सांगितला आहे, तर त्याचा आन्सर असेल 13 hours and 48 minutes. बघा, त्यानंतर निससाठी त्यांनी नाईससाठी लिहिलं आहे 4, 3, 1, 2. त्यानंतर प्रोसाठी 5, 6, 7 लिहिलं आहे. तर नंबर तुम्हाला शोधायला सांगितलं आहे बघा. 5, 6 म्हणजे त्याची सुरुवात होईल PR. 312 म्हणजे नंतर असेल ICE. तर अशा पद्धतीचा जो काही शब्द तुम्हाला दिसतो PRICE, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतो, म्हणजे आन्सर त्याचं किती आहे, 1. नेक्स्टमध्ये काय दिले बघा तुम्हाला इथे, ॲव्हरेज करायला सांगितले तुम्हाला. ॲव्हरेज सांगितले तिथे बघा, नंबर्स दिलेत 15, 22, 17, X 25 आणि 23. इज 20, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची तुम्हाला काय करायची बघा, व्हॅल्यू फाइंड करायची. त्याचा ॲव्हरेज तुमच्याकडे किती आहे, 20. तर मग तुम्ही सांगू शकता असं 15 अधिक 22 अधिक 17 अधिक X अधिक 25 अधिक 23. किती नंबर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. आणि इकडे असेल 20. असं हा इकडे मल्टिप्लायमध्ये गेला तर तो येईल 120. ठीक आहे. नंबर मोजा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 होते. 6ने जर 20ला गुणलं तर ते येईल 120. बाकीच्या संख्यांची बेरीज करून घेऊ आपण. बघा, 120 वजा, या सगळ्यांची बेरीज करून त्यातून वजा करून टाकायचं. 17 आणि 20 होतात 40. ठीक आहे. यांच्या दोघांची बेरीज होते 40. 40 आणि 40 80. 80 आणि हे 20 जर प्लस केले तर 80 आणि 20 किती होतात, 100. 102. ठीक आहे. 102 वजा करून टाकू आपण. 102 जर वजा केले तर ऑप्शन क्रमांक बी जे काही दिसतं ते त्यातलं करेक्ट उत्तर कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला सॅलरीज दिलेल्या आहेत. त्यांच्या सॅलरीमध्ये पुन्हा काय केले बघा, 5%, 10% आणि 20% काय केलेलं आहे, इन्क्रीमेंट केलं. तर नवीन रेशो कसं असेल तुम्हाला सांगितले. ठीक आहे. तर मग आपण सॅलरीज काढून घेऊ. समजा अंदाजे घेऊ, एकाची 200 आहे, एकाची आहे 300 आणि एकाची आहे 500.
ठीक आहे. आता 5% जर इन्क्रीमेंट केला, याचा 5% किती काढला, 200चा 5% जर आपण काढला तर 100चा 5% काढला तर किती येतो 5, 200चा काढला तर किती येतो 210. ठीक आहे. 300चे 10 पट काढले 10 तर 330 येईल आणि 500चे 20 जर काढले 20 पंचे 100 म्हणजे 600 येतील. ठीक आहे. 0 0 आणि 0 कट होतील. सेम नंबरने डिवाईड होतं का बघा, तर होतो. ठीक आहे. तर ते यायला पाहिजे 21, 33 आणि 60. तर ऑप्शन क्रमांक 21, 33 आणि 60 ऑप्शन नंबर सी जो काही दिसतो तर तो सी कसा आहे त्याच्यातला बरोबर पर्यायी उत्तर आहे. ठीक. तर अशा पद्धतीनं जे काही तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत तर हे क्वेश्चन्स यामध्ये होते. हा पण क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. बघा, आपल्याला जेवढे क्वेश्चन्स येतात ॲटलिस्ट ते क्वेश्चन आपण इथे घेत आहोत. भागाकाराला त्यांनी ॲडिशन म्हटले. बघा, भागाकाराला ते सांगतात की प्लस घ्या. त्यानंतर मायनससाठी ते म्हणतात मल्टिप्लिकेशन घ्या. ठीक आहे. त्यानंतर गुणाकारासाठी ते वजाबाकी घ्या म्हणतात. गुणासाठी ते वजाबाकी घ्या म्हणतात आणि बेरजेसाठी ते भागाकार घ्या म्हणतात. ठीक आहे. तर रिस्पेक्टिव्ह विच ऑफ डज नॉट होल्ड गुड म्हणजे याच्यातून कोणतं बरोबर नाही असं तुम्हाला त्यांनी विचारले. म्हणजे गुणाकारासाठी काय विचारले बघा, गुणाकारासाठी काय वापरा म्हणतात ते वजा. म्हणजे गुणाकारासाठी जर आपण वजा वापरलं तर 4 वजा 6 म्हणजेच किती येतात 6 म्हणजे हे करेक्ट आहे पहिलं. दुसऱ्यामध्ये वजासाठी त्यांनी सांगितले की गुणाकार वापरा. गुणाकार जर वापरला इथे तर 40 हे पण बरोबर आहे. त्यानंतर 10 अधिकसाठी ते म्हणतात भागाकार वापरा, हे पण बरोबर आहे. आणि त्यानंतर वजासाठी त्यांनी काय वापरायला सांगितलं तर वजासाठी गुणिले वापरायला सांगितलं. तर यांचं उत्तर यायला पाहिजे तो 50. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जो काही असतो तो डी काय आहे आपल्यासाठी पर्यायी उत्तर बरोबर आहे. कारण हे 3 बरोबर येतात. ज्या क्रिया आपण तिथे मांडल्या तर त्यांचे आन्सर सर्वांचे सेम येतात. याचा आन्सर मात्र काय होत नाही आहे, सेम येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी काय त्याच्यातला पर्यायी उत्तर बरोबर आहे. एक लक्षात घ्या, आपल्याकडे जे क्वेश्चन्सचे आन्सर आहेत आपण तेच क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. यातील काही जे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत तर हे क्वेश्चन्स ज्यावेळेस आपला सिरीज चालू होईल की गेस्ट पेपरसाठी किंवा यामध्ये असणारे जे काही पेपर्स आहेत यांच्यासाठी तर त्यावेळेस ते क्वेश्चन्स तुम्हाला काय केले जातील सॉल्व करून दिले जातील. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पाठवा जेणेकरून आम्हाला हे सर्व जे काही पेपरला आलेले प्रश्न आहेत आरोग्य भरतीसाठी तर ते सर्व प्रश्न काय करता येतील तर ऑनलाईनमध्ये तुमचे पेपर पण घेता येतील. कोणाला पेपर लागत असतील तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे की टेलिग्राम चॅनल आमचं आहे मॅथ गुरु मॅजिक नावानं. ठीक आहे. तर या टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व पेपर काय मिळतील पाहायला मिळतील. तर आमचा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर